ओरिजिनल माकडाचं आहे. ओ माय गॉड, त्याचे दात अजून आहेत. देवीची मूर्ती जी आहे ही 25 युरोला इथे लीलच्या फ्ली मार्केटमध्ये. हे ॲक्च्युली युद्धातले रेडिओ आहेत आणि युद्धातलेच कपडे, हे जॅकेट्स वगैरे शिकारीला जाणाऱ्यांसाठीच आहे सगळं. ह्याला इतक्या जुन्या असतात ना काही काही, ह्याला त्यांनी असं ऑइल आणि काय काय लावून ठेवलं, म्हणजे ज्या जरा मार्केटमध्ये स्मूथ होतील थोड्या बघायला तरी किमान. मला हे हवं आहे. केवढे तरी वॉचेस आहेत. हे ॲक्च्युली 1 युरो शॉप आहे. पाहिजे शनिवारी आलं तर चांगल्या वस्तू, चांगल्या गोष्टी इथे मिळू शकतात. होऊन जातोस. मी आहे रोहिणी गोसावी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नोमॅड रोहिणी. तर जेव्हा पॅरिसमध्ये अनेक जण येतात ना, तेव्हा सगळ्यांना टुरिस्ट डेस्टिनेशनचं जेवढं अट्रॅक्शन असतं तेवढंच आणखी एका गोष्टीचं अट्रॅक्शन असतं. ते म्हणजे पॅरिसमध्ये भरणारे जे फ्ली मार्केट्स असतात ते सगळ्यांना बघायचे असतात. तर आज आपण एका फ्ली मार्केटमध्ये जाणार आहोत, जे युरोपातलं सगळ्यात मोठं फ्ली मार्केट आहे. पण ते पॅरिसमध्ये नाही आहे, तर ते पॅरिसच्या बाहेर आहे. फ्रान्समधली लील नावाची जी सिटी आहे त्या सिटीमध्ये हे मार्केट भरतं आणि हे वर्षातून एकदाच भरतं, सप्टेंबरमध्ये. तर ते मार्केट बघायला आपण जाणार आहोत. आणि हे युरोपातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे, जिथे खूप साऱ्या अँटिक वस्तू मिळतात आणि ज्या ज्या गोष्टी मार्केटमध्ये इझिली आणि खूप महाग मिळतात त्या गोष्टी तिथे स्वस्त आणि मेन म्हणजे तिथे जाऊन लोकांना बार्गेनिंग करता येते. त्यामुळे खूप कमी किमतीमध्ये खूप चांगल्या गोष्टी तिथे मिळतात. त्यामुळे खूप गर्दी असते तिकडे. तर आत्ता आम्ही तिकडे चाललो आहे आणि आत्ता जे आम्ही इथे आहोत हे आहे पॅरिसचं CDG एअरपोर्ट. आणि ज्या ट्रेनने आम्ही जाणार आहोत ते ट्रेन स्टेशन CDG एअरपोर्टच्या खाली आहे. त्यामुळे आमच्या कॅबवाल्याने आम्हाला एअरपोर्टच्या टर्मिनलवर सोडलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही इथे खाली TGV स्टेशनला आलो आहे. सो चला आपण बघूया की त्या मार्केटमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं आणि काय काय खरेदी करता येतं. पॅरिसमध्ये ना एकदम थंडी वाढली ॲक्च्युली आणि आज 5 डिग्री टेम्परेचर आहे. पन्नास मिनटं लागली ॲक्च्युली आम्हाला पॅरिसवरून लीलला पोचायला. 10 वाजता आमची ट्रेन होती जी 10:48ला लीलला पोचली. आता आम्हाला शोधायचं आहे मार्केट कुठे. ॲक्च्युली स्टेशनच्या बाहेर पडल्यावर लगेचच हे सगळं मार्केट सुरू होतं आणि कंप्लीट सिटी सेंटरमध्ये पसरलेलं आहे. मी जेवढं वाचलं होतं जवळपास 10,000 स्टॉल्स आहेत या सगळ्या मार्केटमध्ये. तर आपण बघूया काहीतरी नवीन नवीन शोधूया आणि अँटिक गोष्टी कुठे मिळतात ते खरं तर मला ॲक्च्युली बघायचं आहे. आणि वेगवेगळ्या काय काय तर सगळे हळूहळू इकडे एक एक स्टॉल सुरू झालेत. लेट्स एक्सप्लोर.
कापडाची बनवली आहे सगळी. आपल्याकडे पूर्वी गावात चुंबळ बनवायचे ना, तशी चुंबळ हेवी आहे. डोक्यावरती प्रॉपर बसत नाही आहे, पण ती अशी हेवी आहे. घरात ठेवायलाच बरे आहेत. हाऊ ओल्ड दिस इज? Very old. Very old? Not new. 100 years? Maybe 100 years. Maybe 100. Yeah, yeah. 100 years. 100 वर्ष जुनी आहे असं त्याला वाटतंय. Very, very old. त्याचे दात. It's very This is original. Yeah, it's the original. ओ, हे ओरिजिनल माकडाचं आहे. ओ माय गॉड, त्याचे दात अजून आहेत. ओ, दिस इज नाईस. अँड व्हॉट इज दॅट वन? Tempari. What is this? Snow monkey. It's Otro animal. वेगळं काहीतरी. 150, 200. ओ माय गॉड, That's 200 युरोची ती आधीची आहे आणि ही 215. 150 युरोची टोपी आहे ही. म्हणजे ही घालून. Best price. The market for Africa is this fish. ओके. हे हरणाच्या पायाचे चमचे आणि हा अख्खा एक सेट बनवलाय. ओ सी, बापरे. पायच आहेत ना हे बकरीचे किंवा कुठल्या ॲनिमलचे माहिती. ॲक्च्युली हे जे मार्केट आहे ना, हे दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या वीकेंडला असतं, पण यावर्षी ऑलिम्पिकमुळे त्यांनी सप्टेंबरच्या दुसऱ्या वीकेंडला शिफ्ट केलं आहे. आणि जेव्हा हे मार्केट असतं ते 2 दिवस सॅटर्डे संडे हा सिटी सेंटरचा पूर्ण एरिया कार आणि बसेससाठी बंद असतो. फक्त माणसांची गर्दी असते आणि हे सगळे जे मेन रोड्स आहेत सिटी सेंटरमधले ते आताही सगळे बंद आहेत आणि प्रचंड गर्दी आहे. हे मोहगनी लाकडाचे बनवलेले आहेत आणि हँडमेड आहेत हे ॲक्च्युली. हे बनवायला त्याला 2 दिवस लागलेले आणि हा आफ्रिकेतून आला आहे फक्त या मार्केटसाठी. हे 20 युरोचं आहे एक जे आहे ते थिंकिंग मॅन. I give you for 20.
आपली देवी दिसली मला इथे या मार्केटमध्ये विकायला आहे. ते कोंबिया Ça? On va. On va. 25 युरोला आहे. यू नो व्हॉट इज दिस? नो, Qui est? दिस इज अ इंडियन गॉडेस. Indien. या Vous, indien? ॲक्च्युली ना या मार्केटमध्ये वस्तू कुठून येतात माहीत नाही, कारण ती जी देवीची मूर्ती बघितली ना त्याच्याबद्दल त्याला काहीच माहिती नव्हतं, पण तो ती तरी 25 युरोला विकत होता. सो आणि ते खूप सारे स्टॉल्स असे आहेत की असं वाटतं आहे की त्यांनी कुठून तरी चोरून बिरून आपलं, जसं मुंबईचं मार्केट आहे धारावीचं चोर बाजार, तसंच हे मार्केट, याच्यातलं बरेच स्टॉल्स वाटतात. कारण खूप गोष्टी अशा आहेत की ज्या वापरू नाही शकत किंवा त्या इतक्या चोरून आणलेल्या वाटतात. हे कशासाठी येत असतील? Dreams that you dare to, oh why can't I? फर कॅप आहे. This bag is with scarf. 180 युरोची आहे. आय गेस लेदर आहे. शिकारीला जाणाऱ्यांसाठीच आहे सगळं. शेल्स येथे, इथे गोळीच आहे, नाही शेल आहे. नाईफ होल्डर्स, बंदूकसाठी, आणि हे शिकार करून ठेवलेले आहेत. वेगळ्या वेगळ्या तलवारी आहेत. ह्याला इतक्या जुन्या असतात ना काही काही, ह्याला त्यांनी असं ऑइल आणि काय काय लावून ठेवलं आहे, म्हणजे ज्या जरा मार्केटमध्ये स्मूथ होतील थोड्या बघायला तरी किमान. अच्छा, हे ॲक्च्युली युद्धातले रेडिओ आहेत आणि युद्धातलेच कपडे, हे जॅकेट्स वगैरे, इकडे हेल्मेट वगैरे हे सगळं ठेवलं आहे. हे सगळे युद्धात वापरलेले आहेत त्यांनी. मला हे हवं आहे. दिस इज अलार्म क्लॉक. आणि याचा अलार्म वाजला की असं हे बटन वरती होतं. हो, नाही नाही आहे ना. मनी माऊ. ही ओपन ही पूर्ण इथपर्यंत ओपन होते. पॅक करायचं.
बापरे, केवढे तरी वॉचेस आहेत. ते खरंच अँटिक कॅटेगरीत मोडतात की आणलेत कुठून, आपल्या चोर बाजार सारखे माहीत नाही. असे वेगळे वेगळे रेडिओज. हा 12 युरोचा आहे. काय आहे, लाईट आहे की काय आहे? हो, यात लाईट आहे. 35 युरोला आहे. ॲक्च्युली 1 युरो शॉप आहे. इथे ज्या वस्तू आहेत सगळ्या त्या एक वस्तू 1 युरोची आहे, पण तिथे फार असं घेण्यासारखं काही दिसत नाही आहे. हेवी आहे. खूप ह्यूज मार्केट आहे ॲक्च्युली, आणि शनिवार रविवार या 2 दिवसात कवर होण्यासारखं नाही आहे. कारण याला प्रत्येक लीलमधल्या प्रत्येक गल्लीत मार्केट आहे. म्हणजे प्रत्येक गल्लीत सगळे कोणी ना कोणी स्टॉल लावून बसलेलं आहे. आणि जर तुम्हाला यायचं असेल तर खरं तर शनिवारी यायला पाहिजे. शनिवारी आलं तर चांगल्या वस्तू, चांगल्या गोष्टी इथे मिळू शकतात. रविवारी बऱ्यापैकी काही काही गोष्टी संपलेल्या असतात, पण वर्थ व्हिजिट आहे. आणि ज्यांना अँटिक्सची आवड आहे त्यांच्यासाठी तर खरंच खूप छान मार्केट आहे. फक्त आपल्याला जशा गोष्टी हव्या आहेत, चांगल्या गोष्टी हव्या आहेत, तर त्यासाठी त्या शोधायला थोड्याशा पेशन्सची गरज आहे आणि खूप चालावं लागणार आहे. त्यामुळे जर तुम्ही कधी इथे यायचं प्लॅनिंग केलं कुठल्याही वर्षी, तर शनिवारी प्लॅनिंग करा. कारण शनिवारी आलात तर तुम्हाला चांगल्या गोष्टी चांगल्या प्राईजमध्ये मिळू शकतील. तर हे मार्केट आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आपण भेटत राहूया अशाच नवनवीन व्हिडिओजमधून. बाय बाय.